भाग्यशाली मुलींचे 10 लक्षणे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. वास्तविक आपल्या शास्त्रामध्ये आणि सामूहिक शास्त्रात महिलांचे गुण आणि त्यांच्या लक्षणांना खूप महत्त्व दिले गेले आहे. असे म्हटले आहे की जर एखाद्या पुरुषाचे एखाद्या भाग्यवान स्त्रीशी लग्न झाले तर तो थेट रोडपतीपासून करोडपती होऊ शकतो. तर दुसरीकडे जर दुर्दैव खराब असेल तर एखाद्या स्त्रीमुळे सुद्धा कोटीची संपत्ती देखील माती बनते. असे म्हटले जाते की एखाद्या स्त्रीचे स्पष्टीकरण देणं कठीण आहे, तर हे अशक्य आहे. ब्रह्मदेव सुद्धा स्वतःची निर्मिती पूर्णपणे समजू शकले नाहीत. परंतु आपल्या प्राचीन ऋषींनी शास्त्रामध्ये स्त्रियांचे असे काही गुण दिले आहेत जे त्यांचे सौभाग्य आणि दुर्भाग्याचा शोध लावतात. त्याचप्रमाणे आज आपण आपल्या असलेल्या विशेष गुणांना आणि लक्षणांबद्दल जाणून घेऊयात. पहिले लक्षण आहे पायाची लहान बोटे, कनिष्ठा. पहिली ओळख म्हणजेच एखाद्या स्त्रीच्या पायाचे बोट छोटे असेल तर आणि ते बोट जर जमिनीला स्पर्श करत असेल तर त्या स्त्रीला खूप शुभ मानले जाते. सामुद्रिक शास्त्रानुसार आणि स्त्रीच्या घरात ज्या घरात स्त्री जाते त्या घरात नेहमीच आनंद आणि समृद्धीचे निवासस्थान असते. ती स्त्री केवळ तिच्या पतीसाठी नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी भाग्यवान असतेच. अशा स्त्रिया घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी व सुखी ठेवण्यास सक्षम असतात. 2. अरुंद कपाळ. ज्या स्त्रियांचे कपाळ 3 बोट अरुंद आणि अर्ध्या चंद्राच्या आकाराचे असते त्या स्त्रिया देखील खूप भाग्यवान मानल्या जातात. अशा स्त्रियांच्या घरात ज्या घरात अशा स्त्रिया जातात त्या घरात दुःखाची सावली कधीच पडत नाही. संपूर्ण कुटुंब त्यांच्या बुद्धिमत्ता, कठोर परिश्रम आणि सकारात्मक ऊर्जेमुळे प्रगती करते. जणू या मुली घरात असल्याचे आणि घराचे भाग्यच बदलते. असे म्हटले जाते की या स्त्रिया घराच्या प्रत्येक सदस्यांसाठी एक वरदान असतात. नंबर 3 आहे मुलींच्या डोळ्यांची वैशिष्ट्ये. एखाद्या महिलेच्या डोळ्यांची बनावट तुम्ही पाहिली आहे का? सामुद्रिक शास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या त्वचेत हलकासा लालसरपणा असेल आणि डोळ्याच्या पुतळीचा रंग काळा आणि सफेद भाग दुधासारखा पांढरा शुभ्र असेल तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानले जाते. या व्यतिरिक्त जर तिची चाल राजहंसासारखी असेल आणि तिची कंबर ही वाघासारखी बारीक असेल तर ती स्त्री सर्व सुखाचा आनंद घेत असते. अशा स्त्रियांना जीवनात सर्व प्रकारच्या ऐशोआरामाच्या गोष्टी मिळतात आणि त्यांचे जीवन आनंदी राहते. नंबर 4 आहे ज्या मुलीच्या नाकावरचा तीळ. सामुद्रिक शास्त्रानुसार नाकावरील तीळ देखील भाग्यवान मानला जातो. जर एखाद्या मुलीला तिच्या नाकाच्या पुढच्या भागावर तीळ असेल तर ती स्त्री किंवा ती मुलगी श्रीमंत आणि भाग्यवान असते. अशा स्त्रियांच्या घराचा बहार किंवा घराचा ताबा, घरात कधीही संपत्तीची कमतरता नसते. त्यांचे प्रत्येक पाऊल घराच्या लोकांसाठी समृद्धीचे आणि खुशालीचे असते. अशा स्त्रीच्या नेहमी ज्या घरात अशी स्त्री जाते त्या कुटुंबाची आर्थिक स्थितीही मजबूत होते. नंबर 5 आहे मुलीच्या पायांचा अंगठा. आता आपण पायांबद्दल बोलूया. जर एखाद्या स्त्रीचे अंगठ्याचे बोट गोल आणि वर उचललेले असेल तर त्यामध्ये हलका लालसरपणा असेल तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानले जाते. सामुद्रिक शास्त्रात नमूद केले आहे की अशा स्त्रिया आपल्या पतीसाठी सौभाग्य आणतात. त्यांच्या आयुष्यात कोणतेही संकट येत नाही. सहजपणे त्यांना ती संकटे उलटतात आणि त्यांच्या पतीला यशस्वी होण्यास ते मदत करतात. नंबर 6 आहे चमकदार पांढरे दात. ज्या मुलींचे दात सुंदर आणि चमकदार पांढरे आणि पुढे आलेले असतात अशा स्त्रिया देखील भाग्यवान असतात. अशा स्त्रिया त्यांच्या जीवनात सौभाग्यासाठी खूप भाग्यवान असतात. त्यांच्या आयुष्यात कधीही कोणत्याच सुविधांचा अभाव होत नाही. अशा स्त्रिया केवळ त्यांच्या कुटुंबाची आणखी आनंद आणि समृद्धी वाढवतात. त्यांच्या जोडीदाराला यश आणि समृद्धी देखील आणतात. नंबर 7 आहे नाजूक लांब बोटे. आता बोटांबद्दल बोलूया. ज्या स्त्रियांची हाताची बोटे लांब, पातळ आणि गोल असतात तसेच एकत्र मिसळल्यावर छिद्र नसतात तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानले जाते. जर त्यांची नखे लाल, नाजूक आणि गुळगुळीत असतील तर त्यांना समृद्धी आणि सुख सुविधा मिळतात.
या स्त्रिया त्यांच्या कुटुंबाशी वरदान मिळाल्यासारख्या असतात, ज्या नेहमीच आनंद आणि समृद्धी आणतात. नंबर 8. लांब आणि सुंदर मान. भविष्यातील पुराणात असे म्हटले आहे की स्त्रियांच्या मानेमध्ये साप आणि स्पष्ट 3 रेखा असतात. त्या स्त्रिया दागिन्यांनी सुशोभित राहत असतात. या स्त्रिया समृद्ध आणि संपत्तीचे प्रतीक असतात. परंतु जर एखाद्या महिलेची मान कमजोर असेल तर ती स्त्री गरीब राहू शकते. नंबर 9 आहे चेहरा. एखाद्या मुलीचा चेहरा वडिलांसारखा असतो. हे खूप कमालीचे आहे. जर एखाद्या मुलीचा चेहरा तिच्या वडिलांसारखा असेल तर त्या मुलीला खूप भाग्यवान मानले जाते. अशा मुलींना आयुष्यात प्रत्येक सुख मिळते. त्याचप्रमाणे जर एखाद्या मुलाचा चेहरा देखील त्याच्या आईसारखा असेल तर त्या मुलालाही खूप भाग्यवान मानले जाते. नंबर 10 आहे कमळासारखे डोळे. भविष्य पुराणानुसार त्यांचे डोळे कमळाच्या त्या पाकळ्यांसारखे असतात आणि त्यामधील स्थान हे तपकिरी नसून पांढरे असेल तर त्या स्त्रिया आपल्या पतीसाठी खूप भाग्यवान असतात. त्यांचे नशीब केवळ स्वतःसाठीच नव्हे तर पतीसाठी सुख आणि समृद्धी देखील आणतात. नंबर 11. मुलींच्या हाताचे नाजूक हात. जर मुलींच्या हाडांची जोड किंवा एखाद्या महिलेच्या हातात हाडांची जोड दिसत नसेल आणि तिचे हात नरम असतील तर तिलाही भाग्यवान मानले जाते. तसेच जर तिच्या हातावर जास्त केस नसतील तर ती स्त्री खूप भाग्यवान मानली जाते. ही भाग्यवान महिलांची खास लक्षणे आहेत, जे आपल्या शास्त्रामध्ये आणि सामुद्रिक शास्त्रात सांगितले आहे. या सर्व गोष्टी प्राचीन ग्रंथात नमूद केल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.